नेमकं बजेट काय असतं की लोकांचं असं, आमच्याकडे बरेचसे क्लायंट येतात जे म्हणतात की बजेट काय आहे, आमचं बजेट हाय असं आहे. समजा तुम्ही दाखवा, आम्ही तुम्हाला बजेट सांगू आमच्या बजेट बसलं तर, की त्याच्यामुळे रिअल इस्टेट एजंट काय म्हणतात तुम्हाला की तुम्ही बजेट सांगा, तुम्हाला बजेट नुसार सांगतो. तर बजेट कसं ठरवायचं की समजा तुम्हाला 30,000 रुपये तुम्हाला महिन्याला सॅलरी, 30,000 बँक काय विचार करते की तुम्हाला 15 ते 10,000 रुपये तुम्हाला घर खर्चाला लागतात. मग उरलेले 15,000 रुपये तुम्हाला साधारण 30,000 तुम्हाला साधारण 15 ते 18 लाखापर्यंत तुम्हाला लोन भेटतं बँकेत. तर आणि ते लोन घेऊन परत तुम्ही समजा तुमच्याकडे कॅश असले 3-4 लाख रुपये तुमच्याकडे कॅश आहेत, मग ते कॅश त्यात ऍड केले, समजा 3-4 लाख रुपये आपण अप्रॉक्स तुमच्याकडे कॅश आहे, ते कॅश ऍड केले, 18+4 झाले 22, आणि 22 मध्ये परत तुम्हाला त्या घराची किंमत एवढं, म्हणजे समजा घराला 1-2-1 लाखापर्यंत तुम्हाला त्याच्या स्टॅम्प ड्युटी तेव्हा खर्च लागणार आहे नावावर करायला. मग तो सगळा धरला तर तुमचं जातं तरी पण, आपण 22 म्हणलं 24 लाख रुपये तुमचं हे झालं बजेट. तुमच्याकडं 24 लाख रुपयाचं बजेट आहे. मग तुम्ही 24 लाखाचं जर का बजेट असलं तर तुम्ही घर बघताना कसं बघणार की 20 लाखाचं घर बघणार. पण काही काही असे असतात, समजा आमच्याकडे येतात की आमच्याकडे 30 लाखाचं बजेट आहे आमचं, आम्हाला दाखवा. आपण त्यांना 23 लाखाचं दाखवतो, 25 लाखाचं. नंतर म्हणतात की आमचं बजेट एवढं नाहीये, की काय होतं काही काहींना लोन सँक्शन नाही होत. काय होतं प्रॉब्लेम काय होता, सॅलरी स्लिप वरच तुम्हाला बँक लोन देते, नाही तर फायनान्स मध्ये करावं लागतं. तर बजेट हे लक्षात ठेवा, बजेट कसं कॅल्क्युलेट करायचं. हे बजेट कॅल्क्युलेट करायचा सिंपल उपाय होता. तर अजून माहिती पाहिजे नसेल तर आपल्या पेजला फॉलो करा, तुम्हाला अजून असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.